सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला म्हणजे व्ही लुकअप आणि एच लुकअप. हे दोन्ही फॉर्म्युले हे तुम्हाला 90% जॉब ओपनिंग्समध्ये विचारले जातात. त्यामुळे ही व्हिडिओ बघितलीत की तुम्हाला त्यांचे बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या क्लिअर होऊन जातील. किंवा इवन जे जॉबला जातात त्यांना कधी कधी टास्क पण दिले जातात. मग त्यावेळेला त्यांच्या डोक्यामध्ये येतं की कुठचा फॉर्म्युला लावायचा, व्ही लुकअप लावायचा का एच लुकअप. तर ते कन्सेप्ट आहे ती ही व्हिडिओ बघितली की तुमची क्लिअर होऊन जाईल. तर आता पहिलं बघूया आपण व्ही लुकअप. आता इथे काय दिलं आहे तर स्टॉक आहे ABCD आणि त्यांच्या प्राईज आहेत. आणि इथे काय दिलं आहे तर आपल्याला जो सिक्वेन्स आहे तो चेंज करून दिला आहे आणि त्यांच्या प्राईस फाइंड आउट करायच्या आहेत. तर आपण इथे यूज करणार व्ही लुकअप. का व्ही लुकअप? तर जो डेटा आहे व्ही लुकअपचा अर्थ होतो व्हर्टिकल लुकअप आणि हॉरिझॉन्टल लुकअप एच लुकअपचा यूज होतो. एच लुकअप म्हणजे हॉरिझॉन्टल लुकअप. आता इथे मला सीची प्राईस फाइंड आउट करायची आहे. तर आता हा छोटा डेटा असल्यामुळे मी डायरेक्टली इथं 40 लिहू शकतो किंवा कंट्रोल F मारून, जर थोडासा अजून मोठा असेल तर कंट्रोल F मारून मी फाइंड करू शकतो. पण आता मी काय इथे व्ही लुकअप लावणार तर मला काय शोधायचं आहे तर प्राईस कशामध्ये आहे. तर इथे मला कसं पण विचारलेलं असू दे पण प्राईस इथे कशामध्ये आहे तर कॉलममध्ये आहे. त्यामुळे मी इथे यूज करणार व्ही लुकअप इज इक्वल टू व्ही लुकअप टॅब लुकअप व्हॅल्यू येईल C कॉमा टेबल ॲरे येईल स्टॉकपासून ते प्राईसपर्यंत. आणि हा टेबल ॲरे सिलेक्ट करतानाच आपण काय करायचं तर कॉलम इंडेक्स नंबर असतो इथे जो येतो तो आपण बघून ठेवायचा. सेकंड फंक्शन F4 किंवा नुसतं F4 करा तुम्ही जर PCवर असाल तर. लॅपटॉपवर असेल तर फंक्शन F4 कॉमा 2 कॉमा 0 का देतात प्रत्येक जणांचा प्रश्न असतो. तर कॉमा देऊन आपण 0 देतो कारण का आपल्याला एक्झॅक्ट मॅच पाहिजे असतं म्हणून. एंटर. आता ह्याच्यामध्ये जर समजा मी ह्या सीला इथे मी स्पेस दिला तर तो एरर देणार. त्यामुळे कधी पण लक्षात ठेवा तुम्ही जे लुकअप जी व्हॅल्यू असते ती एक्झॅक्ट मॅच लागते तरच ते तुम्हाला डेटा फाइंड आउट करून देतं. असंच तुम्ही काय करू शकता तर बाकीच्यांना अप्लाय करू शकता हा फॉर्म्युला. आता आपण इथे बघूया एच लुकअप. आता इथे मी डिसाईड कसं केलं एच लुकअप तर सेम आहे डेटा, फक्त हा कसा आहे तर हॉरिझॉन्टल आहे. एच लुकअप म्हणजे काय तर हॉरिझॉन्टल लुकअप. इथे मला काय करायचं तर प्राईस शोधायची आहे. तर आता हा अप्लाय कसा करायचा तर इज इक्वल टू एच लुकअप टॅब लुकअप व्हॅल्यू ही युनिक असते. म्हणजे जसं आता इथे C आहे परत इथे C काही रिपीट झालेला नाही आहे. त्यामुळे मी इथे C घेतलं. त्यानंतर कॉमा हा सिंटॅक्स जसं सांगतोय त्याप्रमाणे आपण जायचं असतं. टेबल ॲरे स्टॉक आणि प्राईस. आता इथे रो नंबर महत्त्वाचा आहे. इथे बघा फॉर्म्युल्यामध्ये एच लुकअपमध्ये रो नंबर महत्त्वाचा असतो. मी इथे सिलेक्ट केलं टेबल फंक्शन F4 कॉमा रो इंडेक्स नंबर काय येईल तर सेकंड कॉमा एक्झॅक्ट मॅचसाठी पण इथे पण 0. आणि हा फॉर्म्युला आहे तो आपण कॉपी पेस्ट पण करू शकतो. तसंच इथे पण आपण फॉर्म्युला आहे तो कॉपी पेस्ट करून टाकू. आय थिंक तुम्हाला सगळ्यांना व्ही लुकअप आणि एच लुकअप ह्याची बेसिक कन्सेप्ट तरी क्लिअर झाली असेल. तर हे काय करतं तर व्ही लुकअप काय करतं तर व्हर्टिकल लुकअप की जे व्हर्टिकल टेबलमधनं म्हणजे कॉलममधून डेटा फाइंड आउट करायचं काम करतं. आणि एच लुकअप म्हणजे हॉरिझॉन्टल लुकअप ते काय करतं तर हॉरिझॉन्टल टेबलमधनं एखादा डेटा फाइंड आउट करायचा असेल तर त्याचा यूज होतो. आता इथे बघू शकता आपल्याला एक मार्कशीट दिली आहे. त्याच्यामध्ये काही मुलांची नावं दिली आहेत आणि आपल्याला पर्सेंटेज फाइंड आउट करायचे. आणि इथे बघितलं तर सिक्वेन्समध्ये नाही आहे डेटा. इथे जे पहिला मुलगा आहे तोच इथे खाली नाही आहे. तर आपल्याला काय करायचं तर त्याचे पर्सेंटेज फाइंड आउट करायचे. तर ते कसे करणार तर पर्सेंटेज माझ्या जो टेबल दिलेला आहे ते कशामध्ये आहेत तर कॉलममध्ये आहेत. त्यामुळे मी इथे अप्लाय करणार व्ही लुकअप. आता हा कसा स्टार्ट करायचा ते पण मी दाखवतो. इज इक्वल टू व्ही लुकअप टॅब लुकअप व्हॅल्यू येईल नाव लेफ्ट एरो कॉमा. त्यानंतर टेबल ॲरेसाठी मला काय जायला लागेल तर वरच्या टेबलमध्ये. आणि इथे किती पण लेफ्ट साईडला मोठा डेटा असू दे आपण स्टार्ट करायचं नेमपासून. म्हणजे जो लुकअप व्हॅल्यूचा जो कॉलम आहे तिथपासून
ते आपल्याला जे आन्सर पाहिजे तिथपर्यंत, आणि शिफ्ट कंट्रोल डाऊन एरो. आता इथे आपण ज्या वेळेला टेबल ॲरे सिलेक्ट करतो त्याच वेळेला आपण बघून ठेवायचा तो कॉलम कितवा होता, तर 9वा कॉलम होता. त्यानंतर F4 कॉमा 9 कॉमा 0, एक्झॅक्ट मॅचसाठी 0, एंटर. आता इथे आपण बघू शकतो जे इथे पर्सेंटेज आहेत तेच इथे आलेले आहेत, फक्त डिजिटमध्ये थोडासा फरक आहे. नाही सॉरी, इथे जे जोयाचे नावाच्या समोर आहेत पर्सेंटेज तेच इथे आलेले आहेत. त्यानंतर आता जर समजा मला इंग्लिशचे पण मार्क फाइंड आउट करायचे असतील तर मी काय करणार, तर व्ही लुकअप इज इक्वल टू व्ही लुकअप टॅब, लुकअप व्हॅल्यू येईल नाव कॉमा, टेबल ॲरे येईल नावापासून ते इंग्लिशपर्यंत. आता इथे बघू शकतो आपण सेकंड कॉलम आहे. त्यानंतर परत फंक्शन F4 कॉमा 2 कॉमा 0 आणि एंटर. आता इथे पण जे 58 आहेत इथे पण 58 आहेत. त्यानंतर परत मला टोटल काढायचे असेल तर सेम इज इक्वल टू व्ही लुकअप टॅब, लुकअप व्हॅल्यू येईल नाव कॉमा, टेबल ॲरे येईल नावापासून ते टोटलपर्यंत 8वा कॉलम आहे. फंक्शन F4 कॉमा 8 कॉमा 0 एंटर. असं आपल्याला काय करायचं तर प्रत्येकासोबत प्रॅक्टिस करू शकता. इथे ॲडव्हान्स व्ही लुकअप पण यूज करू शकतो कर्ली ब्रॅकेटचा, तो मी नंतरच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करीन. पण आता तुम्हाला पहिलं बेसिक करायचं आहे. पहिलं तुम्ही व्ही लुकअप लावा इकडे तुम्हाला जसं जमतंय तसा. त्यानंतर ह्याला फॉर्म्युला कॉपी पेस्ट करून टाका. त्यानंतर तसंच इंग्लिशला पण इथे कॉपी पेस्ट करून टाकायचं. पण खाली येऊन एकदा चेक करा कुठे एन ए वगैरे काय आलेलं आहे का, तरच मग मात्र पुढे जा. असं तुम्हाला ही शीट सॉल्व करायची आहे. ह्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्ही व्ही लुकअपवरती मास्टर की होऊन जाईल. मध्येच व्हिडिओ पॉज करा, तुम्ही अप्लाय करा, आणि मग जर समजा कुठे अडचण आली तर तुम्ही ह्या व्हिडिओचा रेफरन्स घ्या. आता इथे आपल्याला अप्लाय करायचं आहे एच लुकअप. आता इथे कसं मी डिसाईड केलं तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं तर बिल नंबरवरून अमाऊंट फाइंड आउट करायची आहे आणि ट्रेंड नेम फाइंड आउट करायचा आहे. तर हा बिल नंबर मला इथेच दिसत नाही आहे, बिल नंबर इथे वेगळा आहे. तर ह्या बिल नंबरच्या रोमध्ये कुठे पण असू शकतो. त्यामुळे मी काय करणार तर एच लुकअप यूज करणार, कारण का डेटा आहे तो माझा हॉरिझॉन्टल आहे. इज इक्वल टू एच लुकअप टॅब, लुकअप व्हॅल्यू येईल बिल नंबर कॉमा, टेबल ॲरे येईल बिल नंबरपासून. आता इथे पण किती पण मोठा डेटा असू दे डेटच्या आपला बिल नंबरच्या वरती, तिथपासून मी घेणार नाही. बरीच जणं इथनं टेबल ॲरे सिलेक्ट करतात. तर बिल नंबर त्यानंतर अमाऊंटपर्यंत मी सिलेक्ट केलं. आता इथे बघू शकतो आपल्याला जो फॉर्म्युला शो करतो आहे त्याच्यामध्ये रो इंडेक्स नंबर विचारतो आहे. मग ज्यावेळेला आता मी टेबल ॲरे सिलेक्ट करीन त्याच वेळेला बघा 3R दाखवते आहे, म्हणजे काय तर तिसरी रो. आणि हा मी पूर्ण टेबल सिलेक्ट केला आणि फंक्शन F4 कॉमा 3 कॉमा एक्झॅक्ट मॅचसाठी 0 एंटर. आता इथे मी डबल क्लिक करीन आणि त्यानंतर हा फॉर्म्युला आहे तो कॉपी करून पेस्ट करून टाकेन. तसंच जर समजा मला ट्रेंड नेम फाइंड आउट करायचे तर इज इक्वल टू एच लुकअप टॅब, लुकअप व्हॅल्यू येईल परत बिल नंबर, त्यानंतर लुकअप व्हॅल्यू येईल बिल नंबर कॉमा, टेबल ॲरे येईल बिल नंबर टू ट्रेंड नेम, सेकंड रो कॉमा सेकंड कॉमा 0 आणि एंटर. आता माझ्यामध्ये मी ह्याच्यामध्ये F4 करायचं विसरलो आहे का, यस. आता जर समजा मी हा ड्रॅग केला फॉर्म्युला तर काय होईल, किंवा मी हा फॉर्म्युला आहे तो कॉपी पेस्ट केला तर बऱ्याच ठिकाणी एन ए येण्याचे चान्सेस आहेत. इथे बघू शकतो आपण, कारण का आपण हा फॉर्म्युला आहे तो लॉक नाही केलेला आहे.
तर इथे माझ्याकडनं मिस्टेक होऊन म्हणजे मिस्टेकमधनं पण आपल्याला लर्निंग मिळाली की आपल्याला टेबल ॲरे हा लॉक केला कंपल्सरी पाहिजे. तर आता हा लॉक कसा करायचा ते मी दाखवतो. आफ्टर टेबल ॲरे तुम्ही काय करायचं तर F4 करायचं आहे. इज इक्वल टू एच लुकअप व्हॅल्यू येईल बिल नंबर कॉमा टेबल ॲरे बिल नंबर टू ट्रेंड नेम फंक्शन F4 कॉमा 2 कॉमा 0 एंटर. आणि हा फॉर्म्युला येतो कॉपी पेस्ट. आता इथे पण परत माझं काय चुकलं आहे ते मी आता चेक करतो. टेबल ॲरे लॉकचंच चुकलं आहे. मी फंक्शन F4 दाखवला होता. आता इथे आपल्याला फाइंड आउट करायचा आहे ट्रेंड नेम. सेम फॉर्म्युला इज इक्वल टू एच लुकअप टॅब लुकअप व्हॅल्यू येईल बिल नंबर कॉमा टेबल ॲरे येईल बिल नंबरपासून ते ट्रेंड नेम F4 कॉमा 2 कॉमा एक्झॅक्ट मॅचसाठी 0. आता इथे मी परत डबल टॅप करेन त्यामुळे माझं काय होईल तर ट्रेंड नेम आहे ते शो होईल. त्यानंतर इथे मी हा फॉर्म्युला आहे तो कॉपी पेस्ट करून टाकणार. तर ह्याच्यामध्ये आपण काय शिकलो तर व्ही लुकअप आणि एच लुकअप. ऑल लुकअप शीटमध्ये तुम्हाला ह्या 2 शीट ओपन करायच्या आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला मल्टीशीट व्ही लुकअप शिकायचं. एक आहे NSC प्राईस लिस्ट आणि दुसरी आहे पोर्टफोलिओ. कंट्रोल दाबून ठेवायचा आणि दोन्ही फाईलला एंटर केलात की दोन्ही फाईल ओपन होतील आणि त्या अल टॅबवर येतील. म्हणजे काय तर पोर्टफोलिओवरती जायचं असेल तर अल दाबून ठेवायचा आणि सिंगल टॅब जे आहे कॅप्सलॉकच्या बटनवर ते क्लिक करायचं ते टॅप करत जायचं प्रेस करायचा. तर इथे तुम्हाला काय होईल तर स्क्रीन रोटेट होईल तुमची. आता इथे बघूया आपण काय करायचं तर सिम्बॉलवरून तुम्हाला त्याची प्राईस काढायची आहे. आता प्राईस कुठची आहे तर इथे भरपूर प्राईस आहेत. ओपन प्राईस आहे, हाय प्राईस आहे, लो प्राईस आहे. पहिलं पोर्टफोलिओ आणि हे NSC काय आहे ते मी सांगतो. NSC म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये ट्रेड झालेल्या जेवढ्या पण सिक्युरिटीज आहेत साधारण 2000+ डेटा आहे. मुद्दामून घेतला आहे कारण का एवढ्या 2000मधला डेटा आपल्याला फाइंड आउट करता येतो का व्ही लुकअपने तो पण आपल्याला बघता येईल. तर आता इथे काय आहे ते डेटा कनेक्ट करण्यासाठी इथे एक सिम्बॉलचा एक कॉलम आहे की जो इथे पण सिम्बॉल आहे. म्हणजे आपण ह्या नावावरनं ह्याची प्राईस आपण काढू शकतो. आता प्राईस कुठची आपल्याला फाइंड आउट करायची आहे तो क्लोजिंग प्राईस आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर ती कशी करणार तर इथे मी फॉर्म्युला लावणार. आता मी इथे पहिलं जे माझी बेसिक कन्सेप्ट आहे ती मी क्लिअर करतो. इथे आपल्याला काय करायचं आहे तर क्लोजिंग प्राईस आहे कॉलममध्ये म्हणजे F कॉलम पुरा आहे तो क्लोजिंग प्राईसचा आहे. मग त्याच्यातली आपल्याला त्या सिम्बॉलची प्राईस शोधायची असेल तर आपण यूज करणार व्ही लुकअप. आता हा 2 शीटमधला व्ही लुकअप आहे तो कसा यूज करायचा तो पण बघून घ्या. इज इक्वल टू व्ही लुकअप टॅब लुकअप व्हॅल्यू येईल सिम्बॉल म्हणजे नाव त्या सिक्युरिटीजचं कॉमा अल टॅप करून आपण इथे येणार NSC प्राईस लिस्टवर आणि सिम्बॉलपासून ते क्लोजिंग प्राईस 6 6वा कॉलम. तर टेबल ॲरेसाठी मी येणार NSC प्राईस लिस्टला शिफ्ट दाबून ठेवीन सिम्बॉलपासून ते क्लोजिंग प्राईसपर्यंत शिफ्ट कंट्रोल डाऊन एरो. तर टेबल ॲरेसाठी मी येईन NSC प्राईस लिस्टवर सिम्बॉलपासून राईट एरो क्लोजिंग प्राईसपर्यंत शिफ्ट कंट्रोल डाऊन एरो कॉमा 6 कॉमा 0. आता आपण इथे F4 का नाही केलं ज्या वेळेला व्ही लुकअप किंवा एच लुकअप हे 2 शीटमध्ये असतात त्यावेळेला ऑटोमॅटिकली इथे F4 झालेलं असतं. एंटर. त्यानंतर हाच फॉर्म्युला आहे तो तुम्हाला मॅन्युअली इथे टाईप करत यायचा आहे. म्हणजे काय होईल तर तुमची 2 शीटमधला व्ही लुकअपची प्रॅक्टिस होऊन जाईल. त्यानंतर बरीच जणं इथे कन्फ्यूज असतात की इथे इन्व्हेस्टमेंट दिलेलीच नाही आहे. तर तुम्हाला कन्फ्युजन होण्याचं काही कारण नाही आहे कारण का इथे इन्व्हेस्टमेंट काय आपल्याला ह्याच्यावरनं फाइंड आउट करायचीच नाही आहे. तर इथे तुम्हाला प्राईस दिली आहे आणि क्वांटिटी दिली आहे. तर मग तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेट करता येऊ शकते प्राईस इंटू क्वांटिटी. म्हणजे काय तर थोडक्यात
1595 रुपयाचा एक शेअर आहे, असे आपल्याकडे 45 आहेत. मग टोटल इन्व्हेस्टमेंट कशी काढणार, तर इज इक्वल टू प्राईस इंटू क्वांटिटी एंटर. त्यानंतर हा फॉर्म्युला आहे तो कॉपी पेस्ट होईल. तुम्हाला मॅन्युअली करायचं असेल तर मॅन्युअली करू शकता, फॉर्म्युला कॉपी पेस्ट करायचा असेल तर कॉपी पेस्ट पण करू शकता. त्यानंतर टोटल आपला पोर्टफोलिओ म्हणजे किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट झाली त्यासाठी मी समचा यूज करेन. आता जर समजा मला सम काढायची असेल, म्हणजे टोटल माझी इन्व्हेस्टमेंट किती झाली ते बघायचं असेल, तर इज इक्वल टू सम टॅब. आता मला टोटल किती इन्व्हेस्टमेंट झाली हे जर मला चेक करायचं असेल तर इज इक्वल टू सम टॅब शिफ्ट कंट्रोल डाऊन एरो एंटर. तर माझे 50,63,000चा नियर अबाउट पोर्टफोलिओ आहे. आता मला इथे पर्सेंटेज ऑफ इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेट करायचं आहे. तर पहिलं तुम्ही ट्राय करा पर्सेंटेज ऑफ इन्व्हेस्टमेंट, इथे व्हिडिओ पॉज करून. जर नाहीच जमलं तर तुम्ही ह्याचा यूज करू शकता. इज इक्वल टू मी सांगतो पहिलं काय कन्सेप्ट आहे मी सांगतो. 50 लाख ही जर ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट असेल तर HDFC बँकेतले 71,000 म्हणजे किती पर्सेंट, तर सिम्पल फॉर्म्युला आहे त्यासाठी पर्सेंटेजचा. इज इक्वल टू HDFC बँकेतली इन्व्हेस्टमेंट डिवायडेड बाय ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट इंटू 100 एंटर. म्हणजे काय, तर थोडक्यात 50 लाख जर आपण ओव्हरऑल पोर्टफोलिओ असेल तर त्यातले 71,000 म्हणजे 1.42% म्हणजे HDFC बँकेत तुमचे 1.42% इन्व्हेस्टमेंट आहे. तशीच मला आता टाटा मोटर्सची करायची असेल तर इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट डिवायडेड बाय ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट इंटू 100 एंटर. असं तुम्हाला प्रत्येकाचं करत यायचं आहे. अजून जर तुम्ही जर लक्षात आलं असेल F4 कसं करायचं, म्हणजे जर सेल लॉक करायची असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने पण सेल लॉक करू शकता. कारण का फॉर्म्युला कॉपी पेस्ट केलात तर हे खालचे जे आहे 50 लॅक्स ते खाली खाली येत जाणार. त्यामुळे तुम्ही ते लॉक करा आणि इंटू 100. आता हा जर फॉर्म्युला मी कॉपी पेस्ट केला तर काय होऊन जाईल, तर प्रत्येकाच्या पर्सेंटेज ऑफ इन्व्हेस्टमेंट येईल. म्हणजे सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट ही तुमची कशामध्ये आहे, तर इन्फोसिसमध्ये, इन्फीमध्ये. आणि ह्यांची जर मी टोटल काढली तर काय येईल, तर 100 यायला पाहिजे. जर आता मी जर ह्यांची जर समजा टोटल कॅल्क्युलेट केली तर किती यायला पाहिजे, तर 100 यायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला हा 2 शीटमधला व्ही लुकअप आणि थोडंसं इन्व्हेस्टमेंट आणि पर्सेंटेज ऑफ इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेट करायचं शिकायचं आहे. तर 2 शीटमधला जर 2 शीटमधला व्ही लुकअप आणि एच लुकअप झाला असेल तर आपण आता बघणार आहोत मार्कशीट. कंट्रोल दाबून ठेवायचं, मार्कशीटवर क्लिक करायचं आणि ट्रिम ह्या 2 फाईल आहेत त्या ओपन करायच्या एंटर मारून. तर आता आपल्याला इथे काय करायचं आहे, तर ही जी आहे ट्रिमची शीट, ह्याच्यामध्ये काही मुलांची नावं दिलेली आहेत आणि त्यांचा रिझल्ट आहे तो मार्कशीटमध्ये आहे, म्हणजे पास आहेत का फेल आहेत. तर आपल्याला ते इथे फाइंड आउट करायचं आहे. तर आता सिक्वेन्स बरोबर असल्यामुळे तुम्ही डायरेक्टली कॉपी पेस्ट पण करू शकता. पण जर समजा आपल्याला व्ही लुकअप लावून जर आणायचं असेल तर आपण कसं लावायचं, तर इज इक्वल टू व्ही लुकअप टॅब लुकअप व्हॅल्यू येईल नाव कॉमा ऑल टॅप करून मी इकडे येणार आणि नावापासून ते रिझल्टपर्यंत मी टेबल ॲरेज सिलेक्ट केला आणि कॉमा देऊन 10, 0 एंटर. आता इथे एने का आला, तर आपला फॉर्म्युला तर बरोबर आहे, पण इथे काय आहे, तर तुमच्या नावांमध्ये आहे ना स्पेस आहे, एक्स्ट्रा स्पेसेस आहेत. तर हे तुम्ही असे पण मॅन्युअली पण घालवू शकता जर 1-2 असतील तर. पण आता ही पूर्ण लिस्टच जर समजा तशी असेल तर तुम्ही काय करू शकता, ट्रिमचा यूज करू शकता. आता इथे मी दाखवतो ट्रिमचा यूज कसा करायचा. ट्रिमचा यूज मेनली यूज केला जातो की जे एक्स्ट्रा स्पेसेस असतात नावांच्या मध्ये किंवा स्टार्टिंगला एंडला मध्येच, तर ते रिमूव्ह करून देतं. इज इक्वल टू ट्रिम टॅब बाजूचं नाव एंटर.
आणि हा जो फॉर्म्युला आहे तुम्हाला काय करायचं आहे तर पहिलं हे प्रॅक्टिस करत यायचं आहे 5-7 जणांसोबत आणि नंतर फॉर्म्युला आहे तो कॉपी पेस्ट करायचा आहे. मी आता इथे सध्याला काय करतो तर हा पूर्ण फॉर्म्युला आहे तो कॉपी पेस्ट करतो आणि इकडे येऊन पेस्ट स्पेशल मारायचं आहे कारण का त्याच्या आतमध्ये फॉर्म्युला आहे. Ctrl Z करतो मी. हा फॉर्म्युला आहे तो इथे मी कॉपी पेस्ट करतो. हा ट्रिमने जे काय नावं मिळालीत आपल्याला ती कॉपी करायची आणि जो बाजूला जो कॉलम आहे त्याच्यामध्ये पेस्ट स्पेशल करायचे कारण का त्याच्या आतमध्ये ट्रिमचा फॉर्म्युला आहे. व्हॅल्यूज आणि ओके. आता हा जो व्ही लुकअप आपण अप्लाय केलेला आहे त्याला मी काय करतो तो कॉपी पेस्ट करून टाकतो. आता इथे पण काही आलेत तर नावांच्या स्पेलिंग मिस्टेकमुळे इथे एने आलेला आहे तो पण मी बरोबर करतो. आता इथे सगळ्यांचं पास फेल जे काय आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे फाइंड आउट करून मिळालेला आहे आणि हा जो आपला वर्किंग कॉलम आहे तो मी काय करतो तर डिलीट करून टाकतो. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता ट्रिमचा वापर करून जे लुकअप व्हॅल्यूज आहेत त्या इक्वल करू शकता, सेम करू शकता आणि 2 शीटमध्ये व्ही लुकअप अप्लाय करू शकता.